नमस्कार, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण घरच्या घरी मस्त कमी साहित्यात कमी वेळेत कढईमध्ये डोमिनोज स्टाईल पिझ्झा बनवणार आहोत। काही भागात मोझरेला चीज भेटत नाही, तर आपण साध्या चीज पासूनच मस्त असा चमचमीत पिझ्झा हा रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा चॅनल नवीन असल्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग मस्त अशी चमचमीत रेसिपी सुरू करूया। तर ती इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता। तर इथं मी 1 वाटी मैदा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि इथं पाव चमचा मी खायचा सोडा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर असे हे दोन्ही आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे। तर सोडा कमी घ्यायचा, पाव चमचा सोडा घ्यायचा आणि सपाट 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायची। तर असं तुम्ही प्रमाण हे परफेक्ट आहे। तर हे दोन्ही आपल्याला ह्यामध्ये लागतात। तर इथं मी दही घेतलेला आहे, एक अर्धी वाटी किंवा एक 7-8 चमचे जे आपण पोह्याचा चमचा असतो आपल्या घरामध्ये तो चमच्याने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने हे सगळं आता मी छान असं मिक्स करून घेते। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही फ्रूट सॉल्ट इनो सुद्धा वापरू शकता। तर हे छान असं मी हे मळून घेते। थोडंसं दह्यामध्ये आधी मिक्स करून घेते आणि थोडं जेवढं लागेल तेवढं इथं थोडंसं दही टाकून आणि थोडंसं पाण्याचा वापर करून हे छान असं मळून घ्यायचं आहे। मस्त आपल्याला असा मऊसर गोळा तयार करायचा आहे। तर थोडंसं मी पाणी सुद्धा टाकून हे छान असं मळून घेते। जास्त दाब देऊन हे मळायची गरज नसते। तर अशा पद्धतीने बघा मस्त आपला हा डो तयार झालेला आहे। तर हे आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। थोडंसं तेल लावून छान असं हे थोडंसं गोळा तयार करून तुम्ही हे झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ छान असं ॲक्टिवेट होईल आणि जाळीदार तयार होईल। बघा 15 मिनिटं ठेवलेली होती मी। तर आपलं पीठ बघा खूप मस्त असं जाळीदार फुगलेलं आहे। थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि इतपत आपल्याला ह्या पिठाचा बघा मऊसर गोळा करायचा आहे। जास्त आता आपल्याला मळून घ्यायचं नाही, थोडंसं हलक्या हाताने याचे 2 गोळे करून घेणार आहे। यापासून एवढ्या पिठापासून 2 पिझ्झा तयार होतात। तर इथं बघा सेम आपले गोळे तयार करून घ्यायचे आणि थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला छान असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा थोडंसं मी इथं मैदा घेतलेला आहे। मैद्याऐवजी मक्याचं पीठ किंवा तुम्ही काही इथं वापरू शकता। तर इथं थोडासा मैदा भरपुरायचा आणि छान असं हे लाटून घ्यायचं, जाडसर लाटायचं आहे। जर लाटायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट ज्यामध्ये आपण प्लेट किंवा कोणत्याही मोठ्या अशा आकाराच्या प्लेटमध्ये पिझ्झा करणार असाल तर त्यामध्ये सुद्धा असं पसरून घेऊ शकता। तर बघा हे असं मी लाटून घेतलेला आहे। तर हा पिझ्झा असा जाडच असतो, जास्त पातळ लाटायचा नसतो। तर बघा इतपत मी हे लाटून घेऊन हाताने सुद्धा थोडंसं असं ह्या पद्धतीने करून घेत आहे। तर ह्यामध्ये मी पिझ्झा बनवणार आहे। अशा पद्धतीचं प्लेट किंवा जे आपण पातेल्यावर झाकण असते त्या पद्धतीच्या तुम्ही कोणत्याही प्लेटमध्ये हे पिझ्झा करू शकता। तर आपण आज बिना ओव्हन कढईमध्ये घरच्या घरी पिझ्झा बनवणार आहोत त्यासाठी। तर इथं मी कढईमध्ये बनवण्यासाठी आधी तुम्ही कढईमध्ये जे कोणतेही आपले प्लेट बसतात ते बघूनच नंतर तुम्ही अशा पद्धतीने ह्यामध्ये करायचं आहे। तर बघा इथं मी थोडंसं कढईने दाब देऊन घेतलेला आहे आणि काट्याच्या चमच्याने अशा पद्धतीचे छिद्र पाडून घेते, जेणेकरून हे पिझ्झा बेस आहे ते फुगणार नाही। तर इथं मी बघा पिझ्झा सॉस घेतलेला आहे। कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा घरच्या घरी सुद्धा पिझ्झा सॉस तयार करता येते। तर बघा अशा पद्धतीनं मी हे सगळं पिझ्झा सॉस लावून घेते। तुम्ही यामध्ये अजून थोडंसं टोमॅटो सॉस सुद्धा लावू शकता। तर बघा अशा पद्धतीनं सगळीकडून मी हे पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे। आणि आता आपण जे कोणत्याही आपल्या भाज्या आवडीच्या ह्यामध्ये जे कोणत्याही अवेलेबल असेल त्या तुम्ही ह्या भाज्यामध्ये पिझ्झा बनवू शकता। तर इथं मी शिमला मिरची घेतलेली आहे, अशा पद्धतीनं कट करून घेतलेली आहे। जसं आपण बाहेरचा पिझ्झा खातो त्यामध्ये अशा पद्धतीनंच
त्यांनी छान अशा भाज्या लावलेल्या असतात. तर आपण ही बाहेरच्यासारखंच थोडंसं लूक देणार आहोत. तर इथं मी बारीक टोमॅटो, चेरी टोमॅटो असे हे कट करून घेतलेले आहेत. ते सुद्धा अशा पद्धतीनं ठेवून द्यायचं आहे. तर इथं टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची ठेवून झालेला आहे. तर आता आपले मोठे जे टोमॅटो असतात त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही लांबट आकारात सुद्धा करू शकता. तर बघा अशा पद्धतीनं सगळ्या आपल्या भाज्या मी यावर ठेवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला अजून ह्यामध्ये भाज्या ज्या आवडीच्या तुम्हाला ह्यामध्ये ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता. तर पत्तागोबी किंवा बेबी स्वीट कॉर्न असे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही ह्या भाज्या ठेवू शकता. पनीरचे तुकडे सुद्धा अशा प्रकारे एकदम पातळसर करून तुम्ही ह्यावर ठेवू शकता आणि छान असं पनीर आपला पिझ्झा तयार होतो. तर अशा पद्धतीनं पनीरचे एकदम बारीक तुकडे करायचे आणि पातळ करायचे, जेणेकरून पनीर खाताना सुद्धा छान लागेल. तर इथं मी साधा आपला जो चीज आहे अमूलचा तो घेतलेला आहे. काही भागात मोजरेला चीज हे भेटत नाही किंवा काही स्टोअरमध्ये उपलब्ध नसते. तर आपण अशा पद्धतीच्या साध्या किंवा अमूल चीजपासून सुद्धा पिझ्झा बनवू शकतो. तेवढाच अप्रतिम असा हा टेस्ट देतो. तर अशा पद्धतीनं एक मी वडी जी भेटते ती सगळी ह्यामध्ये खिसून घातलेली आहे. छान अशा पद्धतीचं तुम्हाला पिझ्झाचं लूक दिसत असेल तर एक वडी संपूर्ण ह्यामध्ये मी टाकलेली आहे. तर कडकडेने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी कडकडची बाजू आहे छान क्रिस्पी तयार होईल. तर इथं मी ऑर्गॅनो घेतलेला आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेला आहे. चिली फ्लेक्स थोड्याशा मिरच्या अशा छान तव्यावर 2 मिनटं गरम करून घ्यायचे आणि मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं. ते चिली फ्लेक्स यावर अशा पद्धतीनं टाकायचं आहे. आणि ऑर्गॅनो जे ओव्याचे जे पानं असतात ते तुम्ही थोडंसं रोस्ट करून किंवा वाळून ते ऑर्गॅनो घरच्या घरीसुद्धा बनवू शकता किंवा दुकानात कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये ऑर्गॅनो म्हणलं की लगेच भेटतं. तर अशी एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यावर खाली एक छोटं स्टँड किंवा वाटी ठेवायची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यावर अशा पद्धतीनं मी ठेवून दिलेलं आहे. 15 ते 20 मिनटं हे छान असं आपणाला पिझ्झा भाजून घ्यायचा आहे. बघा मस्त असा क्रिस्पी आपला 20 मिनटात कढईमध्ये हॉटेल स्टाईल किंवा डोमिनो स्टाईल आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे. मस्त चीजसुद्धा छान प्रकारे मेल्ट झालेला आहे. बघा किती मस्त आपला हा चीजी पिझ्झा तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं कट करून छान असं लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा ह्या पद्धतीचा पिझ्झा तुम्ही बनवून देऊ शकता. बघा किती मस्त दिसत आहे आणि छान असा आपला चीज आणि भाज्या सगळ्या छान अशा शिजलेल्या आहेत. आणि जो पिझ्झा बेस आहे तो सुद्धा मस्त जाळीदार क्रिस्पी, खालच्या साईडने सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन तयार झालेला आहे. तर बघा किती मस्त घरच्या घरी कढईमध्ये आपण अशा पद्धतीचा पिझ्झा तयार करू शकतो. मोजरेला चीज नसेल तर सुद्धा तुम्ही अमूल चीजपासून सुद्धा अशा पद्धतीचा भन्नाट असा पिझ्झा तयार करू शकता. तर तुम्ही टोमॅटो सॉससोबत मस्त मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा आवडणारा असा पिझ्झा घरी एकदा ट्राय करून बघा आणि कसा झाला कमेंट्स करून नक्की सांगा. मस्त लागतो आणि छान वेगळं काहीतरी मुलांना अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी करून देऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे मला अजून नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चला तर मग भेटू असाच झटपट व टेस्टी चटपटीत व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.